नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी बघा, सगळ्यांना फेब्रुवारीचा हप्ता भेटला अशी आपण आशा करत आहोत. तुम्हाला मी सांगितलं होतं, की 8 मार्चला म्हणजे महिला दिनानिमित्त या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा जो काही ₹1500 ते आपल्या खात्यामध्ये येणार आहेत आणि ते सत्य झालं पहा. त्याचप्रकारे आता मार्च महिन्याचे पैसे सुद्धा आपल्याला येत्या 1-2 दिवसामध्ये लगेच आपल्या खात्यामध्ये टाकले जाणार आहेत. अतिशय महत्त्वाचे आणि महत्त्वाचे अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. मार्च महिन्याचे सुद्धा पैसे या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आपल्याला काय करायचं आहे बघा, लवकरात लवकर खाते चेक करायचं आहे बघा. लवकरात लवकर एस-एम-एसमध्ये जाऊन हिस्ट्री चेक करायची, की आपल्याला मेसेज आला होता का नाही. कारण की येत्या 2-3 दिवसामध्ये म्हणजे आता उद्यापासून का होईना किंवा 12 तारखेपर्यंत 12 मार्चपर्यंत सुद्धा बघा, हा जो काही मार्चचा हप्ता आहे, हा आपल्या खात्यामध्ये ₹1500 टाकण्यात येणार आहे. अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहेत. फेब्रुवारी महिन्याचे पैसे कोणाकोणाला मिळाले, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. कोणाकोणाला मिळाले फेब्रुवारीचे पैसे आणि या ठिकाणी बघा, फेब्रुवारीचे जे काही पैसे आहेत बघा, ते आलेले आहेत आणि ज्यांना कोणाला फेब्रुवारीचे पैसे भेटले असतील, तर असं यांच्याच वाणी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, की मला फेब्रुवारीचे पैसे आले. आता या ठिकाणी काय म्हणतात ते फेब्रुवारीचे आले, मार्चचे नाही आले बघा. मार्चचे सुद्धा बघा तुम्ही कमेंट केली, तर मी त्याला रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करतो. त्यामुळं कमेंट करा. या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करायचं आहे बघा. आत्ताच्या आत्ता या ठिकाणी 100 लाईक, जास्त नाही बघा, 100 लाईक झाल्या पाहिजेत. लवकरात लवकर सगळ्यांनी 100 लाईक करायचे बघा कंप्लीट. लवकरात लवकर, कारण की लाईक केल्यावर कळतं जी काही माझी मेहनत आहे ती 100% काम करते. आणि हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना जरूर शेअर करायचा आहे. ज्या पण आपल्या बहिणी असतील, ज्या काही आपल्या मम्मी असतील, ज्या काही आपल्या मावशी असतील, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. या व्हिडिओमध्ये मी 100% खरी माहिती सांगत असतो बघा. आता यांनी काय कमेंट केली, की फेब्रुवारीचे आले, मार्चचे पैसे आले नाही आणि गॅसचे पण आले नाही बघा. गॅसचे सुद्धा या ठिकाणी काही काहींना पैसे जमा होत आहेत त्यांच्या खात्यावरती. गॅसची सबसिडी या ठिकाणी जमा होत आहे पहा. तुम्हाला झाली का नाही सबसिडी जमा, हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. कारण की तुम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाईप केल्यानंतर मी त्याच्या वाचून बघा रिप्लाय सुद्धा देत असतो. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी कमेंट करायची आणि या व्हिडिओला लाईक करायचं आहे पहा. त्यानंतर बघा ₹1500 या ठिकाणी काय म्हणतात आले आहेत. आकांक्षा राऊत म्हणतात ₹1500 खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तुमच्या झाले का नाही हे सुद्धा लवकरात लवकर चेक करा बघा. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये बघा या ठिकाणी पैसे खटाखट जमा झालेले आहेत. लवकरात लवकर आपल्याला खाते चेक करायचे आहेत आणि तुम्हाला पैसे आले का नाही हे सुद्धा सांगायचं बघा. 1500 आले गडचिरोली जिल्हा. अजून 1500 बघा या ठिकाणी 12 तारखेच्या आतमध्ये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. हे सुद्धा सांगून टाकतो. 12 तारखेच्या आतमध्ये बघा ₹1500 पुन्हा म्हणजे तुम्हाला मार्च महिने बघा ₹3000 लाभ या ठिकाणी खात्यामध्ये जमा होणार आहे. किती? ₹3000. हे सगळ्यांनी नोट डाउन करून ठेवायचं आहे पहा. त्याचप्रकारे बघा सर ₹1500 आले आणि या ठिकाणी पैसे आले आणि मार्चचे सुद्धा या ठिकाणी आले. मार्च महिन्याचे पैसे तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहेत. तुम्हाला एकूण किती हप्ते मिळाले हे सुद्धा कमेंट करा. काही काही बहिणींनी या ठिकाणी बँकेमध्ये हेलपाटे घालू त्यांना एकही रुपया या ठिकाणी मिळाला नाही पहा. त्यांच्यावर भरपूर मोठा या ठिकाणी अन्याय होत आहे. तर बघा लवकरात लवकर जे काही पात्र बहिणी आहेत बघा त्यांच्या खात्यामध्ये आणि ज्यांचं पण अकाउंटला आधार लिंक आहे त्यांच्याच खात्यामध्ये या ठिकाणी पैसे येत आहेत. अतिशय महत्त्वाची बाब आहे. आता मार्चचे पैसे सुद्धा आपल्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहेत. कधी जमा होणार आहे याची एक्झॅक्ट तारीख, टाईम सुद्धा मी सांगणार आहे. लवकरात लवकर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा बघा. जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघेल त्यांनाच या ठिकाणी पैशाची लिंक लागणार आहे. ज्यांना एकही रुपया आला नाही बघा त्यांचं काय होणार आहे हे सुद्धा मी सांगणार आहे. लवकरात लवकर सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा आदिती तटकरे महिला आणि बाल विकास मंत्री यांनी जी काही माहिती देत असतात बघा, ती माहिती 100% खरी असते. जशा आदितीताई बोलतात बघा, त्या करून दाखवत असतात बघा. ते काय अशा खोटं काही बोलत नसतात. अतिशय महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे बघा. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया 7 मार्चपासून चालू झाली होती पहा. 7 मार्चपासून आत्तापर्यंत सुद्धा या ठिकाणी जी काही निधी बघा, तो निधी वितरित करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. ही प्रक्रिया बघा 12 मार्च म्हणजे तुम्हाला 12 मार्चपर्यंत अजून या ठिकाणी ₹1500 आपल्या खात्यामध्ये टाकण्याची या ठिकाणी शक्यता नाही, तर 100% या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये ₹1500 या ठिकाणी पडणार आहेत. सर्व पात्र बघा या ठिकाणी जे काही पात्र महिला आहेत बघा, त्यांच्या खात्याच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे ₹1500 आणि मार्च महिन्याचे 1500 असे 2 टप्प्यामध्ये बघा या ठिकाणी 2 टप्प्यामध्ये ₹3000 लवकरात लवकर जमा करणार आहेत बघा. जमा करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती युद्ध पातळीवर चालू आहे. म्हणजे अतिशय जलद वेगाने आपल्या खात्यावरती हे पैसे पडण्याची शक्यता आहे बघा.
₹3,000 असं आदिती तटकरे यांनी म्हटलेले बघा. आपल्याला खातं चेक करायचं आहे. तर मी तुम्हाला मागच वेळेस सांगितलं होतं, की जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून राज्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येईल आणि ते करून दाखवलं बघा. फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र येईल असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं. परंतु महिलांच्या खात्यामध्ये फक्त ₹1,500 आले. आता काहीतरी अडचण असेल तांत्रिक. त्यानंतर बघा संभ्रम निर्माण झाला, की मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार? आता मार्चचे पैसे दिले, फेब्रुवारीचे पैसे दिले. आता मार्चचे कसे येणार किंवा कधी येणार याबाबत बघा चर्चेला एकदम जबरदस्त सुरू झाली होती. परंतु सरकारने महिलांची फसवणूक केल्याचा आरोप विरोधकाकडून करण्यात आला होता. परंतु महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली बघा. ते काय म्हणाले, मार्च महिन्याचा हप्ता हा 12 या ठिकाणी मार्चपर्यंत आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. किती? 12 मार्च. लक्षात ठेवायचं 12 मार्चपर्यंत खात्यामध्ये जमा करणार आहेत. तर बघा पैसे पाठवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती 12 मार्च 2025 पर्यंत सुरू असणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे ₹1,500 आणि मार्च महिन्याचे ₹1,500 असे 2 टप्प्यामध्ये बघा 2 टप्प्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत बघा. असे एकूण ₹3,000 जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर चालू आहे, अशी माहिती सुद्धा आदिती तटकरे यांनी सांगितलेली आहे. तुमच्या खात्यावर किती पैसे आले कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. योजनेमधील सर्व पात्र लाभार्थी भगिनींनी फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया 7 मार्चपासून सुरू झालेली आहे, असं आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी बघा महिला दिनी एकाच महिन्याचं अनुदान या ठिकाणी देण्यात आलं होतं बघा. परंतु लाडक्या बहिणींना जी काही मार्चची रक्कम आहे येत्या 2 दिवसामध्ये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी आणलेली बघा. महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी मार्च महिन्याचं अनुदान हस्तांतरित केलं जाईल असं महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलं होतं. परंतु काय झालं, महिला दिनी 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचं अनुदान हस्तांतरित करण्यात आलं. येत्या 2 दिवसांमध्ये मार्च महिन्याचे पैसे आपल्या खात्यामध्ये येणार आहेत. किती? मार्च महिन्याचे पैसे येणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 2.5 कोटी बघा, पहिल्या टप्प्यामध्ये 2.5 कोटी लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा लाभ थेट बँकेमध्ये खात्यामध्ये जमा झालेला आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही सांगा. फेब्रुवारीचा हप्ता नक्कीच कमेंट करून, नसन आला तर ते सुद्धा टाईप करायचं बघा. महिला आणि बालविकास विभागामार्फत बेटी बचाओ बेटी पढाओ राज्यस्तरीय कन्यारत्न सन्मान कार्यक्रमाचं आयोजन राजभवन या ठिकाणी करण्यात आलं होतं. त्यावेळेस बघा राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्याच ठिकाणी बघा ह्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी सुरू होती. फेब्रुवारीचा जो काही लाभाची रक्कम आहे बघा हस्तांतरित झाल्यानंतर मार्चच्या लाभाची रक्कम सुद्धा या ठिकाणी खात्यामध्ये टाकली जाणार आहे. तांत्रिक अडचणीमुळे 2 महिन्यांचे अनुदान एकदम हस्तांतरित करता आलं नाही बघा. गेल्या वर्षी काय झालं होतं, जुलैमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली होती आणि त्याच वेळी बघा ₹2,100 देण्याची आठवले यांची सुद्धा मागणी बघा. दिल्लीमधील महिलांना या ठिकाणी ₹2,500 भेटणार आहेत बघा. दिल्लीतील महिलांना 2,500 आणि महाराष्ट्रातील 1,500. समजलं? तर या ठिकाणी जर पाहिलं 12 मार्चला बघा लक्षात ठेवा, 12 मार्चच्या आतमध्ये आपल्या खात्यावर पुन्हा एकदा ₹1,500 या ठिकाणी टाकण्यात येणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला नक्कीच लगेच शेअर करायचं आहे आणि लाईक सुद्धा करायचं आहे बघा.